तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही। तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल। कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका। मोठ्या विजयासाठी मोठे रिस्क घ्यावे लागतील। चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानाचं होय। तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एका मनाने ध्येयाकडे समर्पित असायला हवे। चिंतेसारखे स्वतःला जाणणारे दुसरे काही नाही। देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे। एकी हेच बळ हे सुभाषित नाही तर तो जीवनाचा सिद्धांत आहे। पुस्तकांची किंमत रत्नांपेक्षाही अधिक असते। प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्याला जीवनात अशक्य असे काहीच नाही। ऋण फेडण्यापेक्षा ऋण स्मरणे अधिक चांगले। माणूस स्वतःचा भाग्यविधाता असतो। केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही तर आपला पराजय नक्कीच होत नाही। आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकदही तुमच्याकडे आहे। स्वतःचा विकास करा। लक्षात ठेवा की गती आणि वाढ हे जिवंतपणाचे लक्षण आहे। पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते। संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच। खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका। जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे। हसत राहिला तर पूर्ण जग आपल्यासह आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रू नाही, डोळ्यामध्ये जागा मिळत नाही। एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो। कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर वाढतो। कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा। शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही। लोक नाव ठेवतच राहणार, पण ठेवलेल्या नावाचं ब्रँड बनवता आलं पाहिजे। आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात। सकारात्मक विचार केला की नकारात्मक काही उरत नाही। माणसाच्या आयुष्यातील संकटेही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे। ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो तर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही। नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते, मेहनत करूनच उघडावे लागते। जो कर्तव्य पार पाडतो तो सुखाचा अधिकारी होतो। भिक्षा मागून न्याय मिळत नसतो। सहानुभूतीच्या 1000 शब्दापेक्षा मदतीचा एक हात अधिक श्रेष्ठ असतो। शहाणा माणूस चूक विसरतो पण त्याची कारणे मात्र कधीच विसरत नाही। युवकांना एक चांगले वातावरण त्यांना प्रेरित करा। त्यांच्यात एक अपार ऊर्जाचे स्रोत आहे, ते करून दाखवतीलच। आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते।